ही भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं. आता याच्यात अर्धा चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं. जिरं मोहरी छान तडतडले. आता याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ. आता हा कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर ह्या कांद्यामध्ये तुम्हाला थोडीशी कोथिंबीर दिसत असेल तर मी ज्या चॉपरने कोथिंबीर चॉप केली होती त्या चॉपरमध्ये हा कांदा चॉप केला म्हणून तशी दिसते. आता कांदा परतून झाला की याच्यात एक वाटण टाकायचं आहे. इथे मी घेतले एक हिरवी मिरची, 3-4 लसणाच्या पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर. हे सगळं वाटण इथे तयार करून घेतलं आहे. आता इथे तुम्हाला किती तिखट भाजी हवी त्या अंदाजाने तुम्ही हिरवी मिरचीचा वापर करू शकतात. आता हे वाटण कांद्यासोबतच आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे पहा, वाटणसुद्धा चांगलं परतून झालं. आता काही मसाले टाकून घेऊ. अर्धा चमचा हळद टाकली, 1 चमचा धने पावडर टाकलं आणि त्यासोबतच अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकला. या भाजीमध्ये किचन किंग मसाल्याचा वापर करा, खूप छान भाजी लागते. हे सगळं चांगलं परतून घेतलं. आता याच्यात उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे. इथे मी 5-6 बटाटे उकडून घेतले. त्याचं साल काढून मोठ्या फोडींमध्ये हे चिरून घेतले. आता हे बटाटे या फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे. आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचा आहे शिजवून घेतलेला मटार. आपला जो हिरवा फ्रेश मटार असतो तो मी इथे वापरला आहे. 1 वाटी मटार होता, तो अर्धी वाटी पाण्यात छान शिजवून घेतला आणि शिजल्यानंतर थोडं पाणी शिल्लक होतं ते सुद्धा मी या भाजीतच टाकलं आहे. आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं. हे एकजीव झालं की त्यानंतर ह्याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा चांगलं एकजीव करायचं. आपण वाटाणे शिजवताना सुद्धा त्याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे त्या अंदाजाने मिठाचा वापर करायचा आहे. आता हे एकजीव झालं की त्यानंतर 1 चमचा कसुरी मेथी हातावरती अशी चोळून घ्यायची आणि ती ह्या भाजीमध्ये टाकायची. हे पुन्हा छान एकजीव करायचं आणि आता मंद गॅसवरती ही भाजी थोडीशी 2-3 मिनटं शिजवून घ्यायची. पण ही शिजवत असताना अधूनमधून अशा पद्धतीने ही थोडीशी एकजीव करायची, म्हणजे ही कढईला लागणार नाही. तर हे पहा, 2-3 मिनटं ही भाजी मी छान शिजवून घेतली आणि आपली ही वाटाणे बटाट्याची भाजी इथे तयार झाली आहे. अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते. तुम्ही नक्की बनवून पहा. भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे अर्धा किलो फुलकोबी. हा कोबी आपल्याला छान चिरून घ्यायचा आहे. शक्य असेल तेवढा बारीक चिरायचा. आता या फुलकोबीमध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. भरपूर गरम असं पाणी टाकायचं. यामुळे काय होईल, कोबीमध्ये बऱ्याचदा बारीक सारीक आळ्या असतात ज्या आपल्याला दिसत नाहीत, तर त्या गरम पाण्यामुळे वरती तरंगून येतात. थोडंसं मीठ टाकायचं ज्यामुळे जी काही घाण असेल ती सुद्धा निघून जाईल. हे आपल्याला असंच 10 मिनटं ठेवायचं आहे आणि 10 मिनिटानंतर हा जो कोबी आहे हा आपल्याला 2 पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर आता कोबी धुवून झालेला आहे. आता इथे कढईमध्ये मी 2 छोटे चमचे तेल घेतलं आहे. सुरुवातीला खूप जास्त तेल लागत नाही आणि शक्य असेल तर ही भाजी बनवताना जाड कढई वापरा. आता ह्या तेलामध्ये आपण जो धुवून घेतलेला कोबी होता तो टाकला. ही कोबी तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी हा कोबी चांगला परतून घेतला. साधारण मिनिटभर परतायचा, हाय फ्लेमवरती परतला तरी चालेल. आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो करायची. आता मंद किंवा मध्यम गॅसवरती आपल्याला हा कोबी पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे. हे पहा, 10 मिनिटानंतर झाकण उघडून पाहिलं, कोबी अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. माझी ही जी कढई आहे ही थोडीशी पातळ आहे, त्यामुळे याला बऱ्याचदा ज्या सुक्या भाज्या असतात त्या कढईला लागतात. तर तुमच्याकडे जर जाड कढई असेल तर तुम्ही तिचा वापर इथे करू शकतात. आता हा कोबी छान पूर्णपणे शिजला आहे, याला मी बाजूला काढून घेते. त्यानंतर ह्याच कढईमध्ये पुन्हा 2 चमचे तेल घेतलं. आता मी ही भाजी बनवताना तेलाचा वापर कमी करते, पण तुम्ही आवडत असेल तर तेल जास्तही वापरू शकतात. तेल गरम झालं, त्यात पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकले. आता जिरे मोहरी चांगले तडतडू द्यायचे. त्यानंतर त्यात अर्धा चमचा लसणाचे काप टाकून घ्यायचे. अगदी बारीक चिरून घ्यायचं लसूण, साधारण 3-4 पाकळ्या या लसणाच्या आहेत. त्यानंतर ह्यातच 1 हिरवी मिरची बारीक चिरून टाकली, 7-8 कढीपत्त्याची पानं टाकली. आता हे सगळं चांगलं तळून घ्यायचं आहे. आता हे छान परतून झाल्यानंतर यात आल्याचा किस टाकून घ्यायचा किंवा आलं लसणाची पेस्ट असेल तर ती वापरू शकतात. 1 छोटा कांदा अगदी बारीक चिरून टाकला. आता हा कांदा सोनेरी रंगावर परतून घेतला. हे पहा, कांदा इथे छान परतून झाला आहे. आता याच्यात आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे. त्याआधी मी इथे 1 छोटा टोमॅटो टाकून घेतला आहे. टोमॅटो ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. आता टोमॅटो मिनिटभर परतून घेतला.
त्यानंतर यात मसाल्यांमध्ये आपल्याला टाकायचे अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा लाल तिखट किंवा काश्मीरी लाल तिखट, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात, 1 चमचा धने पावडर. हे सगळे मसाले टाकल्यानंतर हे छान एकजीव केलं. ही फोडणी देत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. आता 1 चमचा याच्यात किचन किंग मसाला किंवा मग गरम मसाला किंवा मटन मसाला तुम्हाला आवडत असेल किंवा अवेलेबल असेल तो कोणताही मसाला इथे वापरू शकतात. मसाला टाकल्यानंतर एकजीव केलं. आता आपण जो कोबी शिजवून घेतलेला होता तो याच्यात टाकला आणि आता हे असं छान एकजीव करून घ्यायचं आहे. हे पहा, मंद गॅसवरतीच मी हे छान एकजीव करून घेतलं. त्यानंतर आपल्या याच्यात आता मीठ टाकायचं राहिलं आहे. तर ह्या स्टेजला आपल्याला चवीपुरतं याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करायचं. हे अगदी छान परतून घ्यायचं. आपली भाजी ऑलरेडी शिजलेली आहे त्यामुळे खूप जास्त आता शिजवण्याची गरज नाही आहे. परतून झालं की यावर झाकण ठेवू आणि फक्त 2 मिनटं मंद गॅसवरती एक वाफ काढून घेऊ. तर हे पहा, इथे मी आता ही भाजी छान शिजवून घेतली आहे. आता ही भाजी शिजवत असताना आवश्यकता जर वाटत असेल तर तुम्ही याच्यात थोडं थोडं करत पाणी टाकू शकतात. खूप जास्त पाणी टाकू नका. अगदी 2 चमचे 3 चमचे असं लागेल तसं पाणी याच्यात तुम्ही टाकू शकतात. पण नाही टाकलं आणि वाफेवरच भाजी शिजवली तर खूप छान लागते. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर टाकल्यानंतर एकजीव केलं. कोबी आपण आधी शिजवून घेतला होता त्यामुळे आता काही खूप जास्त शिजवायची गरज नाही आहे. तर अशा पद्धतीने आपली ही चटपटीत अशी फुलकोबीची सुकी भाजी इथे तयार झाली आहे. ही भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं. तेल कडकडीत गरम झालं की त्यानंतर त्यात पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे. जिरं मोहरी तडतडले की 8-10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतल्या. त्यासोबतच 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा, 10-12 कढीपत्त्याची पानं टाकायची आणि हे सगळं छान एकजीव करायचं. आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर अर्धा चमचा हळद, थोडंसं हिंग, अर्धा चमचा धने पावडर, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला टाकायचा. आता हे मसाले या फोडणीमध्ये चांगले परतून घेतले. त्यानंतर याच्यात 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा. आता हा टोमॅटो थोडासा शिजेल इतपत परतून घ्यायचं. त्यानंतर काही भाज्या याच्यात टाकून घ्यायच्या आहेत. तर पाव कप मी इथे शिमला मिरचीचे काप टाकून घेतलेत, अर्धा कप बटाट्याचे काप टाकून घेतलेत किंवा मग 1 मध्यम आकाराचा बटाटा, त्याचे आपल्याला हवे तसे छोटे किंवा मोठे काप करून टाकून घ्यायचे. आता हे सगळं एकजीव केलं. त्यानंतर 1 कप भरेल एवढा इथे मी श्रावणी घेवडा घेतला आहे, म्हणजेच बीन्स घेतलेत. हे सुद्धा स्वच्छ निवडून धुवून घेतलेत. हे आता ह्या फोडणीमध्ये ह्या भाज्यांसोबतच छान परतून घेतले. आता हे सगळं परतून झालं की याच्यात आपल्याला फुलकोबी टाकून घ्यायचा आहे. तर 2 कप भरेल एवढा हा फुलकोबी आहे, जो चिरून घेतल्यानंतर गरम पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचा. आता हे सगळं छान परतून घेतलं. आता हे हाय फ्लेमवरतीच आपल्याला 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. चवीपुरता मीठ टाकायचं आणि आता हाय फ्लेमवरती 2-3 मिनटं हे छान परतून घेऊ. आता हे सगळं चांगलं परतून झालं की त्यानंतर या कढईवर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती ही भाजी शिजवून घ्यायची. पाणी टाकायची आवश्यकता नसते, पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंफार पाणी याच्यात ॲड करू शकतात. झाकण ठेवल्यानंतर 3-4 मिनटं मी हे चांगलं शिजवून घेतलं. तुम्ही बघू शकतायत भाजी छान शिजलेली आहे. आता याच्यात 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला. शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर हाय फ्लेमवरती ही भाजी मी 2-3 मिनटं पुन्हा परतून घेते, कारण याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल यासाठी. तुम्हाला जर थोडासा रस्सा हवा असेल तर मंद गॅसवरतीच ही भाजी अजून 2 मिनटं शिजवून घ्या. आता भाजी शिजल्यानंतर कोथिंबीर टाकायची. त्यानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करायचं. ही कोथिंबीर भाजीमध्ये छान व्यवस्थित मिक्स झाली की त्यानंतर 1 मिनटं फक्त ही भाजी आपल्याला पुन्हा शिजवून घ्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा आहे. अशा पद्धतीने आपली ही मिक्स व्हेज इथे तयार झाली. इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. हा थोडासा जाडसर असा कूट आहे. त्यानंतर याच्यात 2 चमचे खोबऱ्याचा किस टाकून घेतला आहे. पोहे खाण्याचा चमचा असतो त्याचं माप आपण घ्यायचं आहे. 1 चमचा तीळ, 4-5 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे, पाव चमचा हळद टाकून घेतली आहे, अर्धा ते 1 चमचा काश्मीरी लाल तिखट किंवा बॅडगी मिरची पावडर टाकायची आहे, अर्धा चमचा गरम मसाला,
अर्धा चमचा धने पावडर, त्यासोबतच एका हिरवी मिरचीचे 2 काप करून मी इथे टाकून घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे. आता हे आपल्याला मिक्सरमधनं थोडंसं अर्धवट असं वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, वाटण इथे तयार झालं आहे. आता याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ सुरुवातीलाच टाकलं तरीसुद्धा चालेल. मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे एकदा वाटून घेते. हे पहा, आता हे जे वाटण आहे हे असं थोडंसं ओलसर झालेलं आहे. याला छान तेल सुटलं आहे. आता आपलं हे वाटण तयार झालं आहे. आता इथे मी साधारण 100 ग्रॅम एवढ्या भेंडी घेतलेल्या आहेत आणि त्या अशा मधोमध चिरून घेतल्या आहेत, जेणेकरून त्याच्यात आपण मसाला भरू शकू. मोठी भेंडी असेल तर भेंडीचे 2 काप करायचे आणि छोटी असेल तर एकच राहू दिली तरी चालेल. त्यानंतर या भेंडीमध्ये आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे किंवा जे वाटण बनवून घेतलं आहे ते वाटण याच्यात अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे. हे पहा, मी इथे आता सगळ्या भेंडींमध्ये हे वाटण भरून घेते. हे वाटण भेंडीमध्ये भरायला थोडासा वेळ लागतो, पण ही भेंडीची भाजी चवीला खूप छान अशी लागते. त्यामुळे कधीतरी बनवायला खरंच हे खूप छान असं ऑप्शन आहे. तर हे पहा, या सगळ्या भेंडी मी इथे भरून घेतलेल्या आहेत. आता एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करायला ठेवलं. ह्या भाजीसाठी थोडं जास्त तेल लागतं. तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली. मोहरी चांगली तडतडू द्यायची. आता मोहरी छान तडतडली की त्यात पाव चमचा जिरं टाकून घेतलं आहे. जिरं आपण वाटणात पण टाकलं होतं, त्यामुळे आता इथे थोडं कमी जिरं टाकलं आहे. जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपण ज्या भेंडी भरून घेतलेल्या होत्या त्या या तेलामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत. पण ह्या तेलात या भेंडी ठेवताना मसाल्याचा जो भाग आहे तो वरच्या दिशेने येईल अशा प्रकारे ठेवायच्या. अशी एखादी पसरट कढई असेल किंवा पसरट पॅन असेल तर तो तुम्ही या भाजीसाठी वापरू शकतात. शक्यतोवर जाडबुडाचं भांडं वापरा. आता या सगळ्या भेंडी मी इथे या कढईमध्ये ठेवून घेतल्या आहेत. आता कढईवरती एक झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं मंद गॅसवरती ह्या भेंडी शिजवून घ्यायच्या. हे पहा, 5 मिनटानंतर आपल्या भेंडी आता जवळपास अर्धवट अशा शिजलेल्या आहेत. आता आपण ह्या भेंडी उलटून घेऊ. तर त्यासाठी एखादं उलटणं म्हणा किंवा छोटा चमचा असा पसरट चमचा घ्यायचा, जेणेकरून ह्या भेंडी अगदी सहज परतल्या जातील. आणि दुसरी गोष्ट, ह्याच्या मध्ये जो आपण मसाला भरला आहे तो मसाला बाहेर पडणार नाही. ह्या पद्धतीने अगदी हलक्या हाताने ह्या उलटायच्या. तर हे पहा, मी ह्या अशा परतून घेतल्या आहेत, जेणेकरून मसाल्याचा भाग आता खालच्या दिशेने येईल कढईच्या. आता पुन्हा याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आता ह्यावेळी झाकणावरती थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आणि आता मध्यम गॅसवरती आपली भेंडी छान शिजू द्यायची आहे. तर साधारण 5-7 मिनटानंतर आपली भेंडी इथे छान शिजलेली आहे. मी चेक करून पाहिली आहे. जर समजा ही भेंडी आतासुद्धा शिजलेली नसेल तर पुन्हा झाकण ठेवून एक 5 मिनटं मंद गॅसवरती ही भेंडी शिजून घ्या. कारण काही जणांना कमी शिजलेली आवडते तर काहींना जास्त शिजलेली. तर अशा प्रकारे आपली भरली भेंडीची भाजी इथे तयार झाली. तर मटकीची ही उसळ बनवण्यासाठी एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलं, म्हणजेच 1 मोठा चमचा तेल. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. त्यानंतर याच्यात थोडीशी मोहरी, म्हणजे पाव चमचा मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि त्यानंतर मग ह्याच्यात अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे. आता ही जिरं मोहरी चांगले तडतडले की मग ह्याच्यात टाकायचं आहे आपल्याला लसणाच्या पाकळ्या. इथे मी 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतलं. तुम्ही हवं तर आलं लसणाची पेस्टसुद्धा वापरू शकतात. त्यासोबत 8-10 कढीपत्त्याची पानं टाकली आणि हे चांगलं परतून घेतलं. अगदी मिनिटभरातच हे सगळं छान परतलं जातं. त्यानंतर लगेचच आपल्याला याच्यात टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा. आता कांदासुद्धा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. हे परतत असताना हाय फ्लेमवरती परता, म्हणजे अगदी 2 मिनटात तुमची ही फोडणी तयार होते. तर हे पहा, इथे कांदा छान सोनेरी रंगावर परतून झाला आहे. आता याच्यात मी टोमॅटो टाकून घेतला आहे. टोमॅटो ऑप्शनल आहे. काही लोकांना उसळ बनवताना टोमॅटो आवडत नाही टाकला तरी चालेल, पण टाकला तर खूप छान चटपटीत अशी चव लागते. इथे मी छोटा टोमॅटो टाकून घेतला बारीक चिरून. हा टोमॅटोसुद्धा मिनिटभर फक्त या फोडणीमध्ये परतून घेतला. आता लगेचच याच्यात मसाले टाकून घ्यायचे. तर इथे मी अर्धा चमचा हळद टाकली. त्यासोबतच 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलं आणि अर्धा चमचा घरचं लाल तिखट टाकलं. 1 चमचा धने पावडर टाकली आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं. आता हे मसाले छान परतून झाले की याच्यात आपल्याला शिजवून घेतलेली मटकी टाकायची आहे. तर ही मटकी शिजवण्यासाठी आपल्याला फक्त 5 मिनटं लागतात. एकदाची मटकी शिजली की त्यानंतर ही फोडणी देणं अगदी सोपं होतं.
इथे मी शिजवून घेतलेली ही मटकी टाकली. तर ही मटकी शिजवण्यासाठी काय करायचं, एका भांड्यामध्ये एक छोटा चमचा तेल घ्यायचं. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यातच आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे. हे जिरंसुद्धा ऑप्शनल आहे, तुम्ही ह्या तेलात डायरेक्ट मटकी टाकून शिजवली तरी चालेल. मी इथे अर्धा चमचा जिरं आणि अगदी पाव चमचा हिंग टाकून घेतला. हे चांगले एकजीव करायचं. ही अशी छान कडक फोडणी ह्या मटकीला बसली की मग मटकीची चव खूप छान लागते. ह्यातच मी आता स्वच्छ धुवून घेतलेली मोड आलेली मटकी टाकून घेतली आहे. आता ही मटकी ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायची. अगदी मिनिटभर छान परतून झाली की लगेच याच्यात पाणी टाकायचं. आता हे पाणी किती टाकायचं, जर आपल्याला सुकी भाजी बनवायची असेल तर मटकी फक्त ह्या पाण्यात बुडेल इथपर्यंत पाणी टाकायचं आणि जर तुम्हाला रस्सा भाजी हवी असेल तर मग तुम्ही हे पाणी थोडं वाढवूही शकतात. आता इथे मी पाणी टाकलं, त्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवलं आणि हे सुद्धा हाय फ्लेमवरती ही मटकी मी 5 मिनटं शिजवून घेतली. 5 मिनटातच मटकी अगदी व्यवस्थित शिजते. हे पहा 5 मिनटं झालेली आहेत. मी तुम्हाला इथे दाखवते, ही मटकी अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे. बोटाने जर आपण दाबून बघितलं तर लगेचच ही मटकी दाबली जाते. आता ही जी मटकी आहे ही आपण फोडणीमध्ये टाकायची आहे. म्हणजे ही सगळी प्रोसेस व्हायला आपल्याला फक्त 7 ते 8 मिनटं लागतात. आता फोडणीमध्ये ही मटकी टाकल्यानंतर चांगलं एकजीव करायचं. आता ह्यासोबतच आपल्याला इथे चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर याच्यात आपण गरम मसाला टाकणार आहोत. तुम्हाला हवा तो मसाला इथे वापरू शकतात. किचन किंग मसाला वापरा किंवा मग गरम मसाला वापरा किंवा मग मटण मसाला वापरा. जो हवा तो मसाला इथे वापरू शकतात. पावभाजी मसाला टाकला तरीसुद्धा ही मटकी खूप छान लागते. आता मी इथे 1 चमचा गरम मसाला टाकून घेतला. हे चांगलं एकजीव केलं आणि हाय फ्लेमवरतीच ही मटकी 2 मिनटं फक्त शिजवून घेतली. शिजवत असताना वरती झाकण ठेवायचं आणि छान वाफ याची फक्त काढून घ्यायची. अशा पद्धतीने अगदी झटपट 10 मिनटाच्या आत तयार होणारी ही मटकीची उसळ किंवा मटकीची भाजी इथे तयार झाली आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मटकीची भाजी हमखास आवडते आणि डब्याला देण्यासाठी खूप सोपा असा ऑप्शन आहे. कारण ह्यासाठी आपल्याला खूप जास्त काही भाजी निवडायची किंवा भाजी चिरायची असा कुठलाच प्रश्न नसतो. मोड आलेली मटकी असेल तर लगेच आपण ही भाजी अगदी 10 मिनटाच्या आत बनवू शकतो. म्हणजे सकाळी सकाळी कितीही धावपळ असली तरीसुद्धा आपली ही भाजी पटकन तयार होते. तर आता भाजी इथे तयार झाली. वरून गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि पुन्हा हे चांगलं एकजीव करून घेतलं. आणि अशा पद्धतीने आपली ही चटपटीत चमचमीत अशी ही मटकीची उसळ किंवा मटकीची सुकी भाजी इथे तयार झाली. कुठलंच वाटण घाटण न वापरता अगदी पटकन आणि सोप्या पद्धतीने तयार होणारी ही भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.